नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. या विशेष बुलेटिनमध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिलीच बातमी आहे मुंबईकरांसाठी. ताडदेव नागपाडा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या उड्डाण पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पार पडलं. या पुलावरून दोन्ही दिशेनं वाहतूक सुरू होणार असून दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम प्रवास हा अधिक सुलभ होईल. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळील 333 मीटर लांबीचा हा पूल ताडदेव आणि नागपाडा भागाला जोडणारा आहे आणि त्यामुळे बेलासिस रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी परिसरातील वाहतूक कोंडी ही कमी होण्यास नक्कीच मदत होईल. गतीने काम करायचं आणि क्वालिटीने काम करायचं या दोन गोष्टी महायुती सरकारने सातत्याने हा मंत्र ठेवलाय आणि महानगरपालिका त्याच पद्धतीनं काम करते. आज सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे की महानगरपालिकेशी चर्चा करून आपण हे ठरवलं आहे की या पुलाचं जे नाव आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उडान पूल अशा पद्धतीनं ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलाला आणखी वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात येतोय. यातील पहिल्या टप्प्यामध्ये 600 वाहनांचं अनावरण सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि यानंतर अशाच प्रकारच्या एकूण 1200 गाड्या या टप्प्याटप्प्यानं पोलीस दलामध्ये दाखल केल्या जाणार आहेत. या नव्या वाहनांच्या अनावरण प्रसंगी देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या नव्या वाहनांमध्ये पोलिसांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. 75 वर्ष अविरत आरोग्य सेवा देणाऱ्या पीडी हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित सेव्हिंग लाईव्ह्ज बिल्डिंग अ हेल्दियर भारत या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन मुंबईमध्ये लोकभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं. या कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेनं हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि परिणामकारक ठरेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलाय. यानंतरची बातमी आहे शिक्षण क्षेत्रातील नव्या संधीची. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टल विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. या सहकार्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी सक्षम असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री आणि ब्रिस्टल विद्यापीठ शिष्यवृत्ती योजना ही सुरू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क माफीसह शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्याबरोबरच सामाजिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. या पुढची बातमी आहे दिव्यांग सहाय्यक या ऑनलाईन संकेतस्थळाच्या उद्घाटनाबाबतची. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ हा सोप्या पद्धतीनं आणि वेळेमध्ये मिळावा यासाठी दिव्यांग कल्याण विभागानं सुरू केलेल्या दिव्यांग सहाय्यक या ऑनलाईन संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. दिव्यांग नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार योजना शोधणं, अर्ज करणं, लाभ मिळवणं अधिक सोपं व्हावं यासाठी या उद्देशानं हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. पुढची बातमी आहे अर्थसंकल्प अधिवेशनातून. राज्यातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्यविषयक योजना राबवाव्याच लागतील आणि यासोबतच याच अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये बदल करणारे विधेयक आणून रुग्णांवरती खर्च करण्यासाठी राखीव असणारी रक्कम ही जाहीर करणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये केली आहे. शासनाचं मत असं आहे की आपण जो काही अमेंडमेंट केला त्या अमेंडमेंटमुळे ते या सगळ्या अखत्यारीत येतात, पण विधी व न्याय विभाग त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आणि मग जो योग्य आहे तो कायदेशीर निर्णय घेईल. पण राज्य सरकारचं स्पष्टपणे मत आहे की जेवढे धर्मदाय रुग्णालय आहेत त्यांनी पारदर्शीपणे केंद्र सरकारची योजना, राज्य सरकारची योजना लागू केलीच पाहिजे. त्याचसोबत राखीव बेड जे आहेत किंवा राखीव निधी जो आहे याचा ट्रान्सपरंट पद्धतीनं विनियोग केलाच पाहिजे. आणि या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.